मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात खंडपीठाने दिलेल्या निकालावर ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। 102व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती। या आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार उरले नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला होता आणि राज्याला अधिकार नाही असं म्हटल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा मुद्दा थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे नेलेला आणि या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणजे केंद्र सरकारकडनं ही याचिका दाखल झाली आहे। प्रशांत कदम याबद्दलचे ताजे अपडेट्स देतील। प्रशांत। अश्विन, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जो निकाल आला त्याच्यानंतर अवघ्या 7 ते 8 दिवसात केंद्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं पाऊल उचललेलं आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही घटना आहे आणि एकतर कायदेशीर आणि राजकीय असे दोन अर्थ या घटनेचे आहेत। जर आपण पहिल्यांदा कायदेशीर अर्थ बघितला तर या संपूर्ण निकालामध्ये 102व्या घटना दुरुस्तीचा बराच उहापोह झालेला होता आणि या निकालामध्ये हा प्रश्न महत्त्वाचा होता की ओबीसी आरक्षणाचे अधिकार राज्यांना आहेत की नाहीत। विशेषतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना जी झाली 102व्या घटना दुरुस्तीनंतर त्याच्यानंतर तर या निकालामध्ये 3-2 म्हणजे बहुमतानं खंडपीठानं हा निर्णय दिलेला होता की राज्यांना आता असे अधिकार उरलेले नाहीयेत। केवळ आणि केवळ राष्ट्रीय मागासवर्ग आयोगच अशा पद्धतीचं आरक्षण किंवा नवीन लिस्ट जे आहे ते तयार करू शकतं। राज्य सरकार केवळ सूचना करू शकतात। आता निकालामधल्या या सगळ्या बाबीचा अर्थ हा होत होता की राज्य सरकारांच्या हाती काहीच उरलेलं नाहीये आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तशीच तयारी केलेली होती की हे सगळं खापर जे आहे ते केंद्र सरकारवरती फोडायची आणि तशा पद्धतीने मग राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याची तयारी कशी सुरू केलेली होती हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं होतं। आणि त्या अर्थानं आता आपण राजकीय अर्थ जर समजून घेतला या केंद्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेतला तर तो हा आहे की केंद्र सरकार या सगळ्यातून आपली सुटका करू पाहत आहे आणि केंद्र सरकार स्वतःच सांगत आहे की राज्यांना अशा पद्धतीचे अधिकार आहेत। राज्यांचे अधिकार जे आहेत ते अबाधित आहेत। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेनंतर सुद्धा राज्य अशा पद्धतीनं आपापले लिस्ट जी आहे ती करू शकतात आणि त्यामुळं मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये जी टोलवाटोलवी सुरू आहे ती अशा पद्धतीनं या पडद्याआडच्या खेळीमुळे आणखीन रंगत चाललेली आहे। केंद्र सरकारची ही पुनर्विचार याचिका राज्य सरकारच्या सुद्धा आधी दाखल झालेली आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये जी टोलवाटोलवी सुरू होती त्याला हे एक प्रकारे कोर्टातून कायदेशीर उत्तर देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय का हा त्यातला प्रश्न आहे। पुनर्विचार याचिका कधी आता सुनावणीस येते त्याच्यावरती काय होतंय हा पुढचा भाग, पण केंद्र सरकार या सगळ्या आरोपातून आपली सुटका करू पाहतंय। राज्यांचे अधिकार या सगळ्या बाबतीत अबाधित आहेत हे सांगतंय। हा त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणायला हवा। धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते आता बघूया। मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय लागल्यानंतर आज केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली अशी माहिती आत्ताच मिळाली। जर ही माहिती खरी असेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर केंद्र सरकारने ताकदीने सांगितलं की अधिकार राज्यालाच मर्यादित आहे याच्यामध्ये मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न निकाली लागेल। कारण आपण बघितलं हा निर्णय लागल्यानंतर सातत्याने राज्य सरकार सांगत होते की केंद्र सरकारला अधिकार आहे आणि केंद्र सरकार जर जाऊन सुप्रीम कोर्टात सांगत असेल की अधिकार राज्याला आहे आणि ती दुरुस्ती जर माननीय न्यायालयाने केली 2 न्यायमूर्तींना मान्य आहे हे अधिकार राज्याला आहे, 3 न्यायमूर्तींना हे मान्य नाही, यामुळे मराठा आरक्षण या ठिकाणी रद्द झाल्यामध्ये एक मुख्य कारण आहे। तसंच या अगोदर हा प्रश्न मुंबई हायकोर्टात निघाला होता, सुप्रीम कोर्टात निघाला होता। दोन्ही वेळेस केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं अधिकार राज्याला आहे आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामध्ये ते मान्य देखील झालं होतं। या पार्श्वभूमीवर मराठा समाजासाठी एक आशेचं किरण ही रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाच्या वतीने जर मान्य झाली, केंद्राचं म्हणणं जर मान्य झालं तर निश्चित एक जम्याची बाजू त्या ठिकाणी राहील। 3 पैकी एक विषय संपुष्टात येईल। आता राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे, पूर्ण ताकदीने त्यांनी देखील न्यायालयामध्ये म्हणणं मांडावं। आम्ही तर समाजाच्या वतीने रिव्ह्यू पिटिशन आम्ही दाखल करणारच आहोत। दरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे नेमकं काय म्हणतात या सगळ्याबद्दल ते आता बघूया।
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने 102च्या घटना दुरुस्तीच्या बाबत रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे. 102च्या घटना दुरुस्तीच्या बद्दल आणि राज्याला अधिकार आहेत याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका फक्त शिवसंग्रामच्या वतीनं आम्ही दाखल केलेली होती आणि त्याच शिवसंग्रामच्या याचिकेचा दाखला घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये आज केंद्र शासनाने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेले आणि त्यांनी सांगितलंय की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, ते केंद्राकडे गेलेले नाहीत. हे आज शिवसंग्राम जी भूमिका घेतंय ते केंद्राने भूमिका घेतलेली म्हणजे योग्य भूमिका आम्ही घेतलेली आहे हे सिद्ध होते. महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला या निमित्तानं केंद्रानं सनसनीत चपराक लगावलेली आहे आणि हे आघाडी सरकार खोटं बोलतंय हे सिद्ध झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.